जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटमार्क आणि शिकेपीठ असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही दोन्ही प्रिसेट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्कला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तुम्हाला डायलॉग आणि पुढे एक ब्लिंक इफेक्ट ॲडच करून दिलेला आहे. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही स्वतः देखील इथं फोटो यूज करू शकता. फोटोला पूर्णपणे स्क्रीनवर घ्यायचा आहे. स्क्रीनवर घेतल्यानंतर पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे आणि ह्याला 4.9 पाशी एक बीट आहे तिथे येऊन स्प्लिट करायचं आहे. याला लॉंग प्रेस करून दोन्ही फोटो सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगलाच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीसं अशा प्रकारे करायचं आहे. बघू शकता काहीसं अशा प्रकारे करायचं आहे. सिम्पली व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे. लॉंग प्रेस करून सिम्पली या PNGच्या वरती घ्यायचं. बघू शकता काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. आणि हा PNG मित्रांनो सिम्पली लास्टला घ्यायचा आहे आणि त्याला पण 4.9 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं. बघू शकता काहीसं तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून एक बॉर्डर क्रिएट करून घ्यायचे. बघू शकता मित्रांनो काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. आणि ब्लिंक जो इफेक्ट आहे तो सिम्पली सेकंड इमेजच्या वरतीच ठेवायचा आहे. सिम्पली बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर सिम्पली मित्रांनो फक्त पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पहिला फोटो आणि त्याच्यावर जो पहिला PNG आहे त्याला पहिल्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला सेकंड नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रिसेटला यायचा आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, सेकंड फोटो आणि सेकंड त्याच्यावरचा PNG सिम्पली सेकंड फोटो सेकंड PNGला हा दोन्हीला हा इफेक्ट पेस्ट करायचा. सिम्पली बघू शकता मित्रांनो दोनच इफेक्ट होते. पहिला इफेक्ट पहिला फोटो पहिला वरचा PNG डायलॉग PNG आणि दुसरा जो इफेक्ट आहे सेकंड फोटो आणि सेकंड PNG. बघू शकता एवढेच इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट या व्हिडिओवर तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचं सिम्बॉल घालू शकता. जस्ट कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720 पण ठेवायचं आहे. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.